श्लोक 117. श्रीराम. धुरुले करू बापुडे दैन्यमाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. भगवंत आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही हे पटवून देण्यासाठी समर्थांनी इथं ध्रुवाची गोष्ट सांगितली आहे. सूर्यवंशामध्ये उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला सुनीती आणि सुरुची या 2 राण्या होत्या. त्यापैकी सुनीतीपासून ध्रुव तर सुरुचीपासून उत्तम असे पुत्र त्याला झाले होते. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एका राणीचं नाव सुनीती होतं. ती नीतीनं चालणारी होती म्हणून सुनीती. दुसरीला नेहमी रुची किंवा चव यामध्ये स्वारस्य होतं म्हणून तिचं नाव सुरुची. या ध्रुव बाळाचं वय अवघे 5 वर्षे होतं. राजवाड्यामध्ये खेळत असताना तो आपले वडील उत्तानपाद यांच्या मांडीवर जाऊन बसला. अर्थातच पुत्रवात्सल्यानं वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्यावर ते प्रेम करू लागले. ही गोष्ट जेव्हा सुरुचीला समजली तेव्हा तिच्यामधला सौती मत्सर जागा झाला. राजा चुकून हे सगळं राज्य ध्रुवाला तर देणार नाही ना, अशी शंका तिच्या मनात आली. आणि तिथं येऊन तिनं ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ढकलून दिलं आणि बाहेरचा रस्ता दाखवला. सुरुची त्याला म्हणाली, या मांडीवर जर बसायचं असेल तर एकतर तू माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होतास किंवा भगवंताकडून हे स्थान मिळवून घ्यायला पाहिजेस. आता सुरुची ही राजाची लाडकी राणी असल्यामुळं तेव्हा राजा उत्तानपाद तिला काहीही बोलू शकला नाही. ध्रुव लहान असला तरी त्याला तो अपमान वाटला आणि रडत रडत ही गोष्ट त्यानं आपल्या आईला सांगितली, जी सुनीतीला सांगितली. तिनं ध्रुवाची समजूत काढली आणि त्याला सांगितलं, भगवंत कुणाच्या तरी तोंडून भक्तीचा मार्ग दाखवतो. ध्रुव बाळा, तू असा शोक करू नकोस. भगवंत हा अनाथांचा नाथ आहे, त्याला तू आपलंसं करून घे. त्या क्षणी आईला नमस्कार करून ध्रुव तपश्चर्येसाठी वनात जायला निघाला. जाताना त्याला वाटेत नारदमुनी भेटले आणि त्यांनी त्याला नामाचा उपदेश केला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ध्रुवानं श्री नारायणाची उपासना केली आणि तो उपासनेमध्ये इतका दंग झाला की प्रत्यक्ष भगवान श्यामसुंदर चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झालेलेही त्याला कळले नाहीत. ध्यानासाठी डोळे मिटलेले असताना परमात्म्याचं आल्हाददायक शीतल तेजस्वी रूप ध्रुवाला जाणवलं. या सगुण रूपाचं स्मितहास्य ध्रुवावर प्रसन्नतेचा वर्षाव करत होतं. नारायणानं आपल्या दिव्य शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला तेव्हा ध्रुवाच्या जिभेवर प्रेमभक्तीनं ओतप्रोत भरलेली सरस्वती प्रकट झाली आणि त्याबरोबर त्यानं भगवंताची स्तुती करणारी रचना केली. भगवान प्रसन्न झालेलेच होते. त्याने आपल्या चरणी लीन झालेल्या ध्रुव बाळाला उचलून पोटाशी धरलं, त्याचं मुख कुरवाळलं, त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि मधुर वाणीनं विचारलं, बाळ ध्रुवा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला वर देण्यासाठी आलेलो आहे. तुला काय हवंय? त्यावर ध्रुव म्हणाला, आपलं दर्शन झालं. आपल्या कृपावत्सल कोमल वरदहस्तांना तुम्ही मला कुरवाळलं, त्यामुळं माझं जीवन कृतार्थ झालं. आता मला काही नको. या निष्काम भक्तीनं परमेश्वर आणखीनच प्रसन्न होऊन संतुष्ट झाले. ध्रुवाचं महत्त्व अहंकारी वृत्तीच्या लोकांना समजावं, तसंच ध्रुवाच्या भक्तीच्या ऋणातून उतराई व्हावं म्हणून देवानं त्याला नुसतं वडिलांच्या मांडीवरचं पद नाही तर समुद्र वलयांकित पृथ्वीचं साम्राज्य आणि तारांगणामध्ये आढळ स्थान दिलं.
सर्व तारे एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत असतात असं खगोलशास्त्र सांगतं. पण कोणता तारा किती वेगानं आणि कोणत्या दिशेनं प्रवास करतो हे ठरवण्यासाठी एक तारा स्थिर किंवा चिर असला पाहिजे. त्यामुळं सर्व तारांगण फिरत असलं तरी एक तारा स्थिर आहे. तो तारा फिरत नाही आणि त्याचं नाव आहे ध्रुव तारा. नक्षत्रमंडळातल्या सप्तर्षींनी सुद्धा त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालावी अशा केंद्रस्थानी त्याला ठेवलेलं आहे. आणि अशा तऱ्हेनं भगवंतानी या 5 वर्षाच्या मुलाचं नाव, ध्रुवाचं नाव चिरंजीव केलं. इथं काही संतांनी याचा रूपकात्मक अर्थ सांगितलेला आहे की उत्तानपाद म्हणजे परब्रह्मपद, सुरुची म्हणजे विषयांची रुची, तर सुनीती म्हणजे चांगलं कर्म, ध्रुव म्हणजे मोक्ष. जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर विषयांचा त्याग करून सदाचाराचा, भक्तीचा मार्ग अवलंबला पाहिजे. या गोष्टीवरून समर्थांना सांगायचे की देव हा भक्तांचा कैवारी आहे. जो प्रामाणिकपणे अनन्यसाधारण भक्ती करतो त्याची उपेक्षा परमेश्वर कधीच करत नाही. जय जय रघुवीर समर्थ. धुरुले करू बापुडे दैन्यवाणी, कृपा भाकिता दीधली भेटी जेणे. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम.